पावसाचं वातावरण बघून बरीच कामं केलेली आहे. या जास्वंदाची बरीच कटिंग निघाली होती. त्याचं नंतर कशी लावायची हे पण मी पहिले व्हिडिओ बनवणार आहे. पण पाऊस आला नाही, मात्र पाऊस आला ना तर पाऊस आल्यावर हे काम आपण करू शकतो. कारण या महिन्यात गरमी अजून काही कमी झालेली नाही आहे. पण मी बघा हे विशेष कामं केले, आज कटिंग केली आणि ज्या रिकाम्या कुंड्या होत्या माझ्या त्या आपला जो कचरा वगैरे राहते बघा अशा पद्धतीने भरल्या आणि त्याच्यानंतर वर थोडी थोडी माती टाकली. हे जे एका झाडाचे फुलं असतात ना ते खूप गळतात आणि त्याचेच मग मी जमा करून आणलेले होते. अशा पद्धतीने जर कुंड्या भरल्या तर माती कमी लागते आणि ह्या फुलांचं खतात रूपांतर होते. वर मग थोडे थोडे आपण माती याच्यामध्ये टाकू शकतो. अशा पद्धतीने आज बराचसा वेळ या कामामध्ये गेलेला आहे. हेच नाही, भरपूर कामं होती कारण हे सगळं चेंज करायचं होतं. उन्हाळ्यामध्ये कुंड्या एका ठिकाणी आपण गोळा करून ठेवतो, आता पावसाळ्यात थोड्या मोकळ्या करायच्या होत्या, त्यांना जागा बदलायची होती आणि ह्या कामामध्ये बराचसा वेळ आपला जात असतो. अशीच बागकामाची कामं भरपूर असते आणि हे करण्यामध्ये टाईम खूप जातो. पण याच्यामध्ये आनंद मात्र खूप छान मिळते, समाधान मिळते. जेव्हा आपले झाडे छान ग्रो होतात तेव्हा असं वाटते खरंच आपण केलेलं काम खरंच खूप छान झालं, सफल झालं असं काहीसं वाटत असते. बघा हा असा पसारा होता सगळीकडेच बागेमध्ये. हा पसारा आवरण्यात भरपूर वेळ आणि टाईम गेला माझा. आता भरलेल्या कुंड्या दुसऱ्या साईडने न्यायच्या होत्या, काही इकडच्या तिकडे करायच्या होत्या. हे असं सर्व माझं काम चालू होतं. आज दिवसभरात बराच वेळ माझा याच्यामध्येच गेलेला आहे. आणि बघा आता इथे झाडू वगैरे सुद्धा मारायचं आहे. खूप कुंड्या गोळा केल्या होत्या, काही कुंड्या बघा अशा खाली करून मी परत त्याच्यामध्ये भरत आहे. आणि इकडे माझ्या मागे सुद्धा कामं सुरू आहे, तुम्हाला दिसत असेल. इतक्या पसऱ्यामध्ये माझं काम मात्र सुरूच होतं. बागेमधील पसारा आणि प्रत्येक झाडाजवळ जाऊन बघणं, एखाद्या झाडाला कीड लागली असेल तर दूर करण्यासाठी थोडं थोडं प्रयत्न करणे, ती किडीचा भाग काढून टाकणं, असं वरच्यावर करत राहते. तेव्हाच आपल्या बागेमध्ये चांगल्या गोष्टी घडून येतात. आणि त्यासोबत झाडू पण मारायचा होता कारण खूप पसारा बागेमध्ये झालेला होता यावेळेस. आणि या पसारा आवरण्यामध्ये खरंच खूप वेळ गेलेला आहे. अजून बाकीच राहिला आहे, दुसऱ्या दिवशी पण झाला नाही आणि उद्या होणार नाही बहुतेक, वटपौर्णिमा असल्यामुळे. आणि आपल्या बागेमध्ये वडाचं झाडं खूप सुंदर झालं आहे. पण हा जो पेरू मी तोडला ना, इतका गोड होतो तुम्हाला काय सांगू, खूप छान चव यायला होती. आणि बागेमधील फळ जेव्हा आपल्याला मिळते ना त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि तोडायची इच्छाच होत नव्हती बघा, किती वेळपर्यंत मी त्याला फिरवत होती आणि मग शेवटी मी तोडला. म्हटलं जाऊ दे, जसंही खराब होईल किंवा मग पक्षी वगैरे हे तर खाऊनच टाकत असतात. आणि तिसरं काम केलं, ही महत्त्वाची कामं पाऊस आल्यावर करावंच लागते. बागेमध्ये बरेच असं गवत वगैरे निघते ना, ते काढण्याचं काम करते. कारण अडनियमला तसंच जास्त पाणी पाहिजे नाही पावसामध्ये. याला असा वेगळा आकार दिलेला होता आणि ते दाखवत होते. आणि बऱ्याच कुंड्यामध्ये बघा असं काही उगवलेलं होतं. आता बघेल हळूहळू याची थोडंसं विळ्याच्या साहाय्याने काढून घेईन हे गवत वगैरे निघालेलं. आणि असे वेगवेगळे आकार देत असते ना, दिलेले होते अडनियमला. आता ते स्वच्छतेचं काम सुरू आहे. असे काही महत्त्वाची काम आहे बागेमध्ये की ते आपल्याला नेहमी करावं लागते, तेव्हाच त्याचं रिझल्ट आपल्याला बागेमध्ये मिळत असते. आणि एखाद्या झाडावर लक्ष चुकलं ना त्याच्यावर बऱ्याचदा कीड वगैरे पावसाळ्यात लागत असते. पण वरच्यावर जर आपण काढत राहिलं ना तर आपल्याला त्रास होणार नाही. आणि खत देण्याची सर्वात सोपी पद्धत मला वाटते हीच असेल, ती म्हणजे काय, जमीन जर असेल ना त्याच्यात एक खड्डा करून आपल्या जे स्वयंपाकघरातील जे वेस्ट निघते ना ते याच्यामध्ये दाबत राहणं. आज मी बरीचशी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर आवडत असेल बघा, याच्यावर आपली चहा पावडर पण होती, चहा गाळलेल्या आणि बऱ्याच साली होत्या, त्या सर्व असा खड्डा करून याच्यात जमा केल्या. हळूहळू याच्या खतात रूपांतर होते. आपल्या बागेची सुपीकता वाढते आणि असे जीवाणू तयार होतात की जे आपल्या बागेमध्ये हे सर्व खाऊन आपल्याला खत बनवून टाकत असतात. तसे गांडूळ वगैरे भरपूर प्रमाणात तयार होतात. बघा आता मी दाखवते तुम्हाला, बघा असे वर येतात आणि त्यांना खाण्यासाठी असं काहीतरी पाहिजे असते. हे आपण जे देतो त्यांना त्याचं छान होते. आता इथे पण बघा काही कचरा वगैरे भरून ठेवलेला आहे. आणि समोर एक तुळशीचं झाड दाखवते तुम्हाला, भरपूर मंजूळ आलं आहे. आणि हे सर्व तोडून मी एक साबण बनवलेली ना त्याच्यामध्ये वापर केला होता. सगळ्या गोष्टींचा अपराजिताचा करायचा आहे मला, तुळस आणि कडुलिंब, त्याच्यासोबत अशा 2-3 गोष्टी मी वापरलेल्या होत्या. आणि अशा आपण कोरफड पण वापरलं होतं. घरगुती गोष्टीचा वापर करून म्हटलं साबण बनवूया. आणि एक मला अपराजिताची सुद्धा करायची आहे, बघूया आता कधी होते तर. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा ना. आवडत असेल चॅनल लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद तुमच्या सर्वांचे मनापासून.